अहेरी शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केवळ 2 किलोमीटरचे डांबरीकरण गेल्या 2 वर्षांपासून अपूर्ण राहिल्याने जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। गल्लोगल्ली खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अहेरी येथील पदाधिकाऱ्यांनी काल मंगळवार सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आलापल्ली कार्यालयात धडक देत सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचा ठाम इशारा दिला। PWD प्रशासनाने काम त्वरित सुरू न केल्यास येत्या शनिवारी 6 डिसेंबर रोजी मुख्य चौकात भव्य चक्काजाम आंदोलन छेडण्याचा कठोर इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वाह यांना एक निवेदन देऊन दिले। यावेळी उपविभागीय अभियंता रवी किरण पारेलवार, अभियंता नागेश आडेपवार हेही उपस्थित होते। अहेरी शहराच्या मुख्य रस्त्यांवरील डांबरीकरणाचे काम तब्बल 2 वर्षांपूर्वी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भूमिपूजन करून सुरू केले, मात्र त्यानंतर ते थातूर मातूर काम करीत वारंवार थांबवण्यात आलं। या अर्धवट कामामुळे नागरिकांची तसेच वाहनधारकांची अक्षरशः पिळवणूक होते। व्यापाऱ्यांच्या दुकानात वारंवार धूळ येत असल्याने ते हैराण झाले। मुख्य रस्ता खराब असल्याने शहरातील अंतर्गत मार्गांवरही खड्डे पडून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। अहेरी शहरात रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण काम यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। जनतेचा हा त्रास सातत्याने वाढत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन मागील 2 वर्षांपासून चालढकल करीत राहिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसेच त्वरित काम चालू न केल्यास शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा थेट इशारा दिलाय। यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, तालुकाध्यक्ष विकास तोडसाम सहित संजय अलोने, भाजप उपसरपंच अमोल गुड्डेल्लीवार, भाजप नगरसेवक मुकेश नामेवार, भाजप शहराध्यक्ष शालिनीताई पोहनेकर, भाजप नगरसेविका विकास उईके, भाजप नगरसेवक सुचित कोडेलवार, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव सरफराज आलाम, भाजप अल्पसंख्याक आघाडी रवी जोरगेलवार, कोमेश सडमेत, निखिल बुम्मावार, राहुल मठामी, शैलेश नामेवारसह अहेरी शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य चौकात 3 किलोमीटरचा रस्ता 2 वर्षापासून होत नाही आहे। किती मोठी शोकांतिका साहेब आहे? ठीक आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे। 2 वर्षापूर्वी झाली का? हो ना, 2 वर्ष झाले। आता काय महिने नाही मोजले पण ठीक आहे ना, फेब्रुवारी 24 आम्हाला माहिती असून त्याच्यानंतर काय झालं, तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही, त्याला आपण टर्मिनेट केले। आपण आले ते टर्मिनेट केलं त्याला, आणि तो राहिलेलं जे काम आहे त्याचं टेंडरही काढले, कोर्टात गेलता, शासनाची बाजू आपण मांडली, डिस्ट्रिक्ट कोर्टाने शासनाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे, त्याचं टेंडर ओपन केलं, नवीन कॉन्ट्रॅक्टर फायनलाइज केलं आपण, तो आता हायकोर्टात गेला, तिथे आपण शासनाची बाजू मांडली। आता नवीन वर्क ऑर्डर झाले, ते खड्डे MPM करायचे ते केलेलं आहे। आता त्याच्यावरती डायरेक्ट डांबरीकरणाचे 2 लेअर येणार। हां, ते आता ते MPM केलं, त्याला 1-2-4 दिवस सोडवा लागतो ट्रॅफिकसाठी, तो सोडलेला आहे। त्याच्यानंतर 3-4-1-2 दिवसात तो आता पुन्हा कधी चालू करणार आहे? मला 2-4 दिवस चालू करतो। या रस्त्याच्या बाबतीत साहेब आम्ही प्रत्येक वेळेला पाठपुरावा केला, माहिती 2-3 दिवसात होईल, आणि 2-3 दिवसात होईल म्हटलं तर काम 2-3 दिवसच चालू राहते साहेब। नाही, आता 14 दिवशी बंद होऊन जाते। हे आपलं 2 वर्षात अनुभव आहे साहेब। आणि एक वेळ तर जून जुलैमध्ये डांबर घेऊन आले साहेब, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला पाठवतो। जून मध्ये तुम्ही 30 जूनच्या नंतर डांबरीकरण करू शकता का साहेब? तुम्ही तुमचं GR आहे 30 जूनच्या नंतर जुलै महिन्यात आले साहेब डांबर घेऊन। भर पाऊस येत आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे साहेब, पारेलकर साहेबांना माहिती आहे, अडकू साहेबांना माहिती आहे। आता आम्ही संयम कधीपर्यंत ठेवायचा साहेब? पूर्ण व्यापाऱ्यांना प्रत्येकाच्या दुकानात धूळ जात आहे, खड्डे आहे। काल 2 अपघात झाले साहेब आमच्या अहेरी शहरमध्ये, 2 अपघात तो आता आम्ही एवढे दिवस संयम ठेवला साहेब। ऐका ना, जे झालं मला हा पूर्ण त्याची, मी जरी नवीन आलो असेल ना, त्याची पूर्ण माहिती घेतली। त्याच्या मी आल्याला नुसती कोर्ट केस ह्याच्यातच माझा वेळ गेला। इकडं जावा, वकिलाला पकडा आणि त्याच्याकडनं उत्तरं तयार करून ते केले। आता हे मी मार्गी लावले, फक्त आता याच्यावरती 2 लेअर करायचे, ते 3-4 दिवसात तो चालू करायला लागतो। आता कसं आहे साहेब, तुम्ही फडणवीस साहेबांचा दौरा होता, महिला बाल रुग्णालय तातडीने वर्क ऑर्डर केले, मला आम्हाला पूर्ण माहिती आहे सर। ठीक आहे, तुम्ही केले, चांगली गोष्ट आहे, फक्त काम झाला पाहिजे ही आमची इच्छा आहे। वर्क ऑर्डर केलं, फडणवीस साहेब आले म्हणून आपण खड्डे बुजवले अशातला भाग नाही आहे। तो रस्ता वर्क ऑर्डर आधीच झाले, पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यात काम करता येत नाही। तुम्ही आता कशा मुद्दा बोलला, पावसाळ्यात कसं केलं ते जून कसं होईल, म्हणून ते डांबराचे कामं पावसाळ्यात करता येत नाही, म्हणून ते थांबलेले काम। आणि जसं कडक ऊन लागेल आपल्याला त्याला सुरुवात करायला मी सांगितलेलंच आहे।
फडणवीस साहेबांचा दौरा होता, आपण त्याच्या आदल्या दिवशी चालू केले, पण चालू करून थांबवलेलं आहे. तुम्ही बघा खड्डे पूर्ण बुजवले त्या लांबीतले, आणि ते चौकातलं जे किती 200 मीटर का 250 मीटर त्याच्यावरती पण खडीकरण आणि ते पण पूर्ण केलेलं आहे. आपल्या चौकातलं नाही का काही तासचे डांबर स्लॅबचे आपण लेअर वाढवले त्याच्यावर. ते layer वाढवलं. तुमच्या समोरच आहे, काम झालेलं आहे. आता जो एक्झिस्टिंग रस्ता आहे ना त्याच्यावरती जे करायचं ते केलंय, त्याच्यावरती डांबरीकरणाचे 2 लेअर येणार ते करा. लागतो तुझं डांबर कमी आहे, साईडला काम चालू झालं की थांबवते. त्याच्याकडे काहीतरी 60 टन डांबर होतं, त्याला जास्त लागणार आहे. तर त्याला तू मागवायला लावलं आपण, कारण तू चालू करणार 200 मीटर करणार, पुन्हा थांबवणार होते. आणि लोक म्हणून याने पुन्हा थांबवलं असं म्हणून पुन्हा डांबर पूर्ण आणलं. त्याच्यासाठी जे काही लागणार आहे किती टन लागणार माहिती त्यांना सांगितलं आपण. आणल्यानंतर एकदा काम चालू झालं की थांबायला. लोकांमध्ये समज कसं झाला साहेब, या 2 वर्षाच्या अनुभवातून 2-3 दिवस तुम्ही काम करता मग कंटिन्यू बंद होते. अनेक लोक आम्हाला बोलून दाखवतात साहेब, आम्ही म्हणून आलो. पूर्वी तर दोन दिवस काम करणे, पुन्हा महिना 4 दिवस बंद ठेवणे, 15 दिवस महिना पुन्हा 2-3 पुन्हा एवढं कुठेतरी पॅच करणे, पुन्हा थांबवणे. आताही साहेब आता पण कसं झालं, तुम्ही केले 2-4 दिवस काम केले पुन्हा बंद झालं. लोकांचा समज तसंच झाला, पुन्हा 2 वर्ष लागेल का त्या कामाला? नाही नाही, तो बदमाश होता. आम्हाला त्याला टर्मिनेट केलं आपण, त्याला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी proposal सुद्धा पाठवलेलं आहे. आणि काही आपल्याला केव्हा घरून उचलून आणतात आपल्याला. लोकं आपल्या तुम्ही घरून उचलून आणून काम करून एवढीच अपेक्षा आहे. त्याच्याकडनं करावं. आता हे दिले आहेत त्या कामाचे, तिन्ही कामाची त्यांनी केली. आणि कामही थोडं चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे सर. काम कसं आहे की काम झाल्यानंतर लगेच 3 महिन्यात 2 महिन्यात एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद अहेरी.